हॅलो, आज आपण पालक पराठे बनवणार आहे। तर प्रथम मी इथे पालक घेतलेला आहे आणि तो आता मी थोडासा उकळून घेणार आहे गरम पाण्यात। 2 मिनिटं असं पालकाला फक्त उकळून घ्यायचं आहे। आपण बघू शकता तुम्ही भरपूर असा पालक घेतलेला आहे मी इथे। आता तुम्ही पाहू शकता की 2 मिनिटं झालेली आहेत आणि पालक उकळलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण हा काढून घेऊयात पालक सगळा। तर आपण पालक हा घेतलेला आहे मिक्सर मध्ये काढून, त्यात थोडं जिरं घालते आहे मी, हिरवी मिरची एक 2-3 घेतलेल्या आहेत मी तुकडे करून, आणि थोडा लसूण घेतलेला आहे। आता या तिन्ही गोष्टी मी वाटून घेतलेल्या आहे, पालकाची पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे, तुम्ही बघू शकता। आता इथे गव्हाचं पीठ घेऊ आपण, त्यामध्ये आपण थोडंसं डाळीचं पीठ घालणार आहोत। बघू शकता तुम्ही, एक अर्धी वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे, थोडीशी मी इथे हळद घालते आहे, आणि त्यासोबतच मी इथे लाल तिखट घालते आहे। याचबरोबर आपण जी आता इथे पालकाची प्युरी जी केलेली आहे ना, ती आपण इथे घालणार आहोत। तर इथे मी सगळी प्युरी इथे घालून घेते आहे। आता आपल्या पराठ्यांना मस्त हिरवा असा रंग येणार आहे, आणि त्यासोबतच मी इथे 1-2 चमचे दही घेत आहे, म्हणजे पीठ आपलं सॉफ्ट होईल। तर हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहे मिक्सर मध्ये। आणि आपण तुम्ही इथे बघू शकता की पालकाचं जे आपल्या पराठ्यांचं पीठ आहे ते एकजीव झालेलं आहे, आणि 2-3 चमचे तेल घालून मी हे सॉफ्ट असं परत एकदा मळून घेतलेलं आहे। चला मग आपण आता पालकाचे पराठे करायला घेऊयात। मी छोटासा एक गोळा घेतलेला आहे या पिठाचा, आणि ह्याची छोटीशी एक अशी पुरीसारखं मी लाटून घेतलेलं आहे, आणि ह्याची घडी करून घेणार आहोत आपण, जशा पोळ्या करतो तशी। आणि आता मी ह्याचा पराठा लाटून घेणार आहे। तर पीठ जे आहे ना, हे अशा पद्धतीने केल्यामुळे अतिशय सॉफ्ट पराठे होतात आपले। आणि मोठा असा एक पराठा इथे लाटून घेतलेला आहे मी, आणि तुम्ही पाहू शकता हा कुठेही तुटलेला नाहीये, अगदी व्यवस्थित असा पराठा झालेला आहे। आणि आता हा आपण तव्यावर भाजून घेऊ। भरपूर असं इथे तेल घालून घ्यायचं आहे आपण, आणि आपण गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आणि आता पराठा खरपूस भाजून घेऊ आपण। इथे एक सांगते मी तुम्हाला की डाळीचं पीठ घातल्याने पराठा जो आहे तो अगदी खुसखुशीत होतो, छान। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे। मी इथे भरपूर असे पराठे लाटून घेतलेले आहेत, सॉफ्ट असे, तुम्ही पाहू शकता। चला आपण पटकन पराठा सर्व्ह करू आता। तर पराठा मी चटणी सोबत सर्व्ह करणार आहे। अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।